ठाण्याचा राजा गोविंद पथकाने आपल्या सरावाला सुरुवात केली आहे। पाचपाकडी नामदेववाडी येथील चौकात रविवारी दहीहंडीची विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी माजी स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सराव सुरू करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक संदीप लेले, प्रशिक्षक कोमल देशमुख, अजित पाटील, रमेश मोरे, विलास हरपाल या आदींसह मान्यवर उपस्थित होते। यानंतर सरावाच्या ठिकाणी दहीहंडी उभारण्यात आली। दहीहंडी तोंडावर आली असून गोविंद पथकांच्या सध्या जोरात सराव सुरू झालाय। ठाण्यातील ठाण्याचा राजा गोविंद पथकातर्फेही असाच सराव सुरू झालाय। गेले 18 वर्ष या गोविंद पथकातर्फे 100 पेक्षा जास्त तरुण या उत्सवात सहभागी होत असतात। पथकातील तरुण सध्या नामदेववाडी नाका येथे जोरदार सराव करतायत। ठाण्याचा राजा गोविंद पथक सध्या 8 थर लावण्यासाठी सराव करत असून 9 थर लावण्याचा प्रयत्न करणार आहे। गेली 18 वर्ष या पथकातर्फे विविध दहीहंड्या फोडल्या जातात। ठाण्यातील मानाची धर्मवीर आनंद दिघे यांच्या दहीहंडी सर्वप्रथम ठाण्याचा राजा या गोविंद पथकानं फोडली होती। ठाण्यातील प्रसिद्ध गोविंद पथक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलंय। स्वर्गीय तुकाराम वाडकर यांनी 1996 साली या गोविंद पथकाची स्थापना केली होती। आता बघा, हिंदूंचे सण म्हणजे त्याच्यामध्ये गोकुळाष्टमी सर्वात मोठा सण, तो आमचे ठाण्याची जत्राच असते। ठाणे शहरामध्ये जत्रा म्हणजे बघा, या ठाणे शहरामध्ये जास्त करून दहीहंडे लावले जातात आणि त्या दहीहंडे फोडण्यासाठी मुंबई, त्याला इतर कल्याण, डोंबिवली, इतर अनेक ठिकाणावरून म्हणजे सुधागड तालुका म्हणजे रायगड मधनं पण गोविंदा पथक येतात। त्याच्यातला हा गोविंदा पथक ठाण्याचा राजा हा नावाजलेला गोविंदा पथक आहे ठाणे शहरामध्ये। तुम्ही बघितलं असेल का आज किती वर्षापासून तो ठाण्याचा राजा चांगल्या पद्धती दहीहंडी आणि ठाण्याची म्हणजे दिघे साहेबांची, कैलासवासी दिघे साहेब यांची दहीहंडी फोडणारे, मानाची दहीहंडी फोडणारे हा ठाण्याचा राजा आहे। मागच्या टायमाला त्यांनी 8 थर लावले, 8 थर लावले। या टायमाला ते त्याचा रेकॉर्ड तोडतील मला आशा आहे। कारण काय, त्या पोरांनी आमच्या हे ठाण्याच्या राजा गोविंदा पथक आहे, सर्व विभागातली मुलं आहेत, पाचपगाडीतली जास्त आहेत, चंदनवाडीतली आहेत, अनेक ठिकाणची मुलं आहेत। चांगल्या पद्धती गुन्हा गोविंदाने म्हणजे कुठे वाद नव्हता, कुठे करताना आपला गोविंदा पथक म्हणजे आतापर्यंत चांगल्या पद्धती नाव, कोणाला मार नाही लागला, कोणाला दुखापत नाही झाली, अशा पद्धतीत हा गोविंदा पथक चांगल्या पद्धतीत त्यांनी नाव रूपाला आणला। ठाण्याचा राजा म्हणजे अनेक गोविंदा पथक आहेत, गौरी शंकर आहेत, अनेक कोपटचे गोविंदा पथक आहेत, पण यांनी शिस्तबद्ध कुठेही गाल बोट न लागता गोविंदाला चांगल्या पद्धती आणि सर्व मुलांना बरोबर घेऊन जाणारा गोविंदा पथक। ऍक्च्युअली आम्ही काही दिवस अगोदर सराव चालू केला, कारण का आम्हाला जे अगोदर आपण जे चालत होतं की आपण 15-20 दिवस 1 महिना प्रॅक्टिस करत होतो, पण मला असं होतं की सगळ्या मुलांना असं चॅलेंज द्यायचं होतं की आपण सरावाच्या पहिल्याच दिवशी 7 थर किंवा 6 थर लावून चांगल्या प्रमाणे प्रॅक्टिस केली तर आपण पुढचे 2 महिन्याची जी प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये उंचात उंच थर आपल्याला रचता येतील, चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये अजून प्रॅक्टिस करता येईल, सराव करता येईल आणि चांगलं थर पॅकिंग सगळ्या गोष्टी तयार करता येतील। त्यासाठी आम्ही लवकर तयारी करून पुढची वाटचाल करतोय।